हॅलो एव्हरीवन. तर आज आपण पाहणार आहोत कोकोनट अँड ड्राय फ्रूट्सचे लड्डू. तर त्यासाठी खूप कमी साहित्यात होणारे हे लड्डू आहेत आणि अगदी पटकन होणारे 15 ते 20 मिनिटात होणारे लड्डू आहेत. तर मी त्यासाठी साहित्य घेतलेले आहे. ओलं नारळ 1 वाटी किसून घेतलेला आहे आणि अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त वाटी साखर आणि 2 वेलची पूड घेतलेले आहे. 1 वाटी ड्राय फ्रूट्स, त्यामध्ये सगळे ड्राय फ्रूट्स आलेत. 1 वाटी दूध आणि आवश्यकतेनुसार तूप घेतलेलं आहे. ह्या एवढ्या साहित्यामध्ये आपण एकदम झटपट ड्रायफ्रूट्स लड्डू बनवूयात. तर त्यासाठी मी तापलेल्या कढईमध्ये 1 ते 2-3 चम्मच तूप टाकून घेते. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल किंवा 1 चम्मच टाकलं तरी चालेल. तूप हे ऑप्शनल आहे. आणि त्याच्यामध्ये 1 वाटी किसून घेतलेलं ओलं नारळ टाकूया. याला 1 ते 2 मिनटंपर्यंत व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया, जेणेकरून त्याच्यामधलं मॉइश्चर लॉक होईल. म्हणजे त्याच्यात जे ओलावा आहे तो कमी होण्यासाठी ह्याला आपण 1 ते 2 मिनटं फ्राय केले. हे बघा, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, मॉइश्चर लॉक झालेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी दूध टाकून घेऊया. मलईयुक्त दूध आहे आणि 2 वेलची पूड बारीक करून साखरेतच मिक्स करून मी आवश्यकतेनुसार साखर टाकत आहे. तुम्हाला हवं तेवढं गोड लागेल तेवढी साखर टाकू शकतात. मी थोडी साखर टाकलेली आहे आणि ह्याला आपण आता हे मिश्रण पूर्ण एकत्र होईपर्यंत याला आपण किमान 5 ते 6 मिनटंपर्यंत ह्याला लो फ्लेमवर हलवत राहायचं. तुम्ही जर फुल फ्लेम करता, गॅसची स्पीड जास्त करता, तर पूर्ण हे ओल्या नारळाचा हे जे किस आहे तो करपून जाईल. त्यामुळे तुम्हाला एकदम स्लो गॅसवर, एकदम स्लो फ्लेमवरच ह्याला असं एकत्र करावं लागेल. तर ह्याच्यामधले तुम्ही पाहू शकता 5 ते 6 मिनटामध्ये मी हे सर्व एकत्र करून याच्यामध्ये थोडं पण दूध आणि साखर दिसत नाही आहे, पूर्णपणे याच्यामध्ये एकजीव झालेला आहे ते. आता आपण हे थंड करायला बाजूला ठेवू आणि थोडेसे ड्रायफ्रूट लगेच रोस्ट करून घेऊ. तर ड्रायफ्रूट रोस्ट करण्यासाठी मी एका छोट्याशा पॅनमध्ये ड्रायफ्रूट्स टाकून थोडेसे अगोदर असे गरम करून घेते. ड्रायफ्रूट्स थोडेसे गरम झाले की त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊया. 1 ते 2 चम्मच तूप टाकून घेऊया. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. मी याला एकदम असं रोस्ट होईल इतके 1 ते 2 चम्मच तूप टाकून घेते. आणि हे पाहू शकता तुम्ही, ह्याला असे मी रोस्ट करत आहे व्यवस्थित असे. थोडंसं ड्रायफ्रूट्स ह्याला भाजल्यासारखं थोडंसं गोल्डन म्हणजे कलर येईपर्यंत ह्याला 1 ते 2 मिनटंपर्यंत भाजून घ्यायचं आणि ह्या थंड झालेले जे मिश्रण आहे याच्यामध्ये याला मिक्स करून द्यायचं. हे सर्व हे ड्रायफ्रूट्स आणि हे कोकोनट जे नारळाचा किस आहे हे दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिक्स केल्यानंतर आपण हे लाडू एकत्र बांधू शकतात. हे बघा, 2 हाताने बांधायची पण गरज नाही, एका हाताने हे लाडू एकदम इझिली आपण बांधू शकतो. आणि खूप असे पेढ्यासारखं एकदम मऊ आणि मुलायम हा लाडू झालेला आहे. तुम्ही बघू शकता, मी एका हातानेच याला गोल आकार देत आहे. तर हा लाडू एकाच हाताने एकदम पेढ्यासारखा मऊ गुळगुळीत झालेला आहे. तुम्ही जवळून पाहू शकता कसा ड्रायफ्रूट्स लड्डू अगदी तोंडात टाकला की विरघळणारा लाडू तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे लाडू बनवायचे आहेत. तुम्ही एकदा नक्की असे लाडू बनवून बघा, ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.